राज्यपाल आमदार खासदारांचा घेणार क्लास, नैसर्गिक शेती आणि विषयांवर राज्यपाल करणार लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन। रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब, महापौर असताना मोहोळ भडेकर बिल्डरची गाडी वापरायचे, मोहोळ यांच्या गाडीचे फोटो ट्विट करत धंगेकरांचा आरोप। वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ढेपे यांनी सध्याच्या राजकारणावरून टीका केली। विचारांशी निष्ठा असलेल्याला एकही नेता उरलेला नाही। विचारांमध्ये स्पष्टता असलेला नेता म्हणजे केवळ बाळासाहेब आंबेडकर असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ढेपे यांनी केलंय। सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे मेळाव्यात फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब, आदित्य ठाकरे करणार मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण। महाराष्ट्राच्या यादीमध्ये अनेक दुबार मतदार, सातत्याने होणाऱ्या स्थलांतरामुळे एक मतदाराचं नाव 2-3 ठिकाणच्या मतदार यादीमध्ये असणं शक्य असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। साताऱ्यात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना नगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार, दोन्ही पक्ष आता एकत्र मैदानात उतरणार, साताऱ्याच्या शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत निर्णय। वर्ध्याच्या खासदार अमर काळेंना धक्का, अमर काळेंचे एकनिष्ठ कार्यकर्ते सोमकुवर दाम्पत्याचा भाजपात प्रवेश। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, जिल्हा संपर्क प्रमुखांनी दिला राजीनामा, जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ तारे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा। 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध, महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत रचणारा हा रस्ता, शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींची प्रतिक्रिया। संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा, परवानगी नाकारूनही वंचित बहुजन आघाडी मोर्चावर ठाम, पदाधिकाऱ्याविरोधात दाखल गुन्ह्याविरोधात वंचितचा मोर्चा, पदाधिकाऱ्याविरोधातले गुन्हे मागे घेण्याची केली मागणी। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठा आंदोलन उभं करणार, जरांगेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित मोदीजीज मिशन हे पुस्तक प्रकाशित, पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार। इतरांशी युती करू पण भाजपासोबत नाही, सुजात आंबेडकरांचं वक्तव्य, चोराच्या घरी मोर्चाकडून काय उपयोग, सुजात आंबेडकरांचा मवियाला टोला। महायुतीचा जर धर्म निभावायचा असेल तर एकमेकांनी 2 पावलं मागे सरकायला हवे, अन्यथा एकला चरोरीची भूमिका असेल, गोगावलेंची प्रतिक्रिया। छगन भुजबळांनी स्वतःचे मंत्रिपद बहाल करावे, मनसे नेते प्रकाश महाजनांचा भुजबळांना सल्ला, भुजबळ बीडमध्ये भांडणं लावायला आलेलेत का असा केला सवाल। मुंबई 100% युती करू, MMR भागामध्ये काही ठिकाणी युती करू, जिथे फायद्याचं असेल तिथे युती करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं नागपूरमध्ये वक्तव्य। शनिवार वाड्यातील नमाज पठण वादामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची उडी, पुण्यात शिवसैनिकांकडून शनिवार वाड्यात स्वच्छता, वसंत मोरे संजय मोरेंच्या माध्यमातून साफसफाई। भाजप खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापौर पदाचा गैरफायदा घेतला, रवींद्र धंगेकरांकडून आरोप करत व्हिडिओ शेअर। बीडमध्ये जय भगवान महासंघ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार, महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा दावा, मुंडे भावंडांना मिळणार मराठवाड्यातून आव्हान। पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांची फेसबुक पोस्ट, गोपीनाथ मुंडेंचा वारसा फक्त आणि फक्त आपल्या पंकुताई। मध्य रेल्वेवर कर्जत ते खोपोली दरम्यान ब्लॉक, कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पॉवर ब्लॉक, 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत विशेष ब्लॉक कालावधीमध्ये कर्जत ते खोपोली लोकल राहणार बंद। बँक खात्याला आता 4 नॉमिनी जोडता येणार, 1 नोव्हेंबर पासून नियम लागू। 12वीच्या बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ, 7 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार। पीएफ खात्यातून लग्न आणि खरेदीसाठी 1 वर्षानंतरच काढता येणार पैसे, मात्र खातेदाराला नोकरीला 1 वर्ष पूर्ण झाल्याची अट हवी।
व्हॉट्सअप युजर्सला झटका, ChatGPT आता वापरता येणार नाही. व्हॉट्सअपवर फक्त मेटा AI असिस्टंट आता वापरता येईल, मेटाची घोषणा. सोन्याच्या दरात 6,000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर 1,27,000 रुपयांवर, तर चांदीचा दर 7,000 रुपयांनी घसरला. मेट्रो रेल्वेने 3चा प्रवास आता सुसाट, पण भुयारी मार्गात इंटरनेट ब्लॉक, प्रवाशांमध्ये नाराजी. BMCच्या घरांच्या लॉटरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद. गेल्या 10 दिवसात घरांसाठी 10,000 जणांची नोंदणी. आतापर्यंत 168 लोकांनी केले अर्ज निषेध. महापालिकेकडून 426 घरांची लॉटरी. पुढील 15 दिवस वातावरणात बदल होणार. ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण. गेले काही दिवस मुंबईत साथीच्या आजारात वाढ. मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. अग्निवीर योजनेमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता. 75% जवानांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची शक्यता. इंदापुरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाजवला ढोल. बाबी देवाच्या दर्शनाला गेल्यावर गावकऱ्यांनी मंत्री भरणेंना घेतलं खांद्यावर. नवी मुंबई महानगरपालिकेची दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 पर्यंत विशेष स्वच्छता. 16 टन कचरा उचलण्यात आला. सतत वीज पुरवठा खंडित. बदलापूरकरांना मनस्ताप. महावितरणच्या कारभाराविरोधात बदलापूरकरांचा संताप. सलग 3-4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होतोय. गुंड निलेश गायवळला मोठा दणका. निलेश गायवळचा पासपोर्ट अखेर रद्द. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी. मालाडच्या मालवणी परिसरातून 2 अल्पवयीन बहिणी बेपत्ता झाल्याची घटना घडली. पोलिसांकडून शोध सुरू. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रॅली. धाराशिव परिसरातील सर्व गूळ पावडर कारखान्यांना निवेदन. FRP नुसार 3,550 रुपये भाव देण्याची मागणी. सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. हमीभावाच्या तुलनेत त्याची आर्थिक लूट सुरू. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निराशा. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात आंबेडकरी संघटनांची जोरदार निदर्शने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी. लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार. eKYCला लागणार ब्रेक. मुंबई देशाची जलसमुद्र राजधानी बनणार. वांद्रे येथे 140 एकर जमिनीवर आता म्हाडाचा मेगा प्रकल्प. प्रकल्पाला वांद्रे खाडी असे नाव. शैक्षणिक कर्ज घेण्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल. 11,801 कोटींचे थकबाकीदार विद्यार्थी. उल्हासनगरमध्ये फटाक्यांमुळे दुकानांना आग. तरुणांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचा केला प्रयत्न. जळगावकरांसाठी आनंदाची बातमी. आठवड्यातून 4 दिवस सुरू असलेली मुंबई जळगाव विमानसेवा आता दररोज सुरू होणार. मंदिराचा पुजारी विशिष्ट जातीचा असणं आवश्यक नाही. केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय. आसियान शिखर परिषदेला मोदी ऐवजी जयशंकर. व्यापक धोरणात्मक भागीदारी चर्चा. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावणार उपस्थिती. लोकपाल कार्यालयाकडून गाड्या खरेदीसाठी निविदा जारी. लक्झरी गाड्यांसाठी निविदा काढल्याने मोठा वाद. जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे, विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त. एआयच्या गैरवापराला लगाम घालण्यासाठी सरकार कठोर नियमावली आणण्याच्या तयारीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता डीप फेकसह एआय निर्मिती सामग्रीला लेबल लावणे बंधनकारक. जगातील सर्वात प्रदूषित प्रमुख शहर ठरलं दिल्ली. वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर. धुराने सूर्यही झाकोळला. फटाक्यावर स्टीलचा ग्लास. मोठा स्फोट आणि संपूर्ण शरीरात घुसले तुकडे. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये तरुणाचा दुर्दैवी अंत. दिल्लीच्या हवेची अजूनही खराब श्रेणीत नोंद. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 350 वर. ट्रम्प यांनी भारताच्या निर्णयाबद्दल बोलू नये. शशी थरूर यांचे रशियन तेलाच्या मुद्द्यावर थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खडे बोल.
छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी 6 महिने केली बचत. स्कूटरसाठी जमवले पैसे. स्कूटर खरेदीसाठी नाण्याचं पोतं घेऊन शोरूममध्ये 2 तास पैशांची मागणी. व्हिडिओ व्हायरल. राज्यात वादळी पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या भागामध्ये येलो अलर्ट जारी. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाची हजेरी. चंदगड, नेसरी, आजरा भागात पाऊस. ढगांच्या गडगडाटासह तिलारी, आंबोली भागातही परतीचा पाऊस. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. साताऱ्याच्या कराड तालुक्यात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हिंगोलीतील तुपा गावातील शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली नाही. दिवाळीपूर्वी मदत देण्याचं आश्वासन सरकारने न पाळल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळी पाऊस. भातशेती पाण्यात गेल्याने कोकणातील शेतकरी हवालदिल. सिंधुदुर्गमधील दोडा मार्गामध्ये जंगली हत्तींमुळे दरवर्षी लाखोंचं नुकसान. मिळणारी नुकसान भरपाई होणाऱ्या नुकसानीपेक्षा कमी आहे. वाढीव नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांची मागणी. मनोरंजनाचा परवाना घेऊन भरवला जुगार अड्डा. जुगार खेळताना 15 नागरिक ताब्यात. अमरावती शहर पोलिसांची कारवाई. किरकोळ वादातून युवकाची निर्घृण हत्या. चंद्रपुरातील एसपी विधी महाविद्यालय परिसरातील घटना. आरोपींना काही तासातच अटक. नितेश ठाकरे असं मृत तरुणाचं नाव. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गांजा जप्त. 19.78 किलोचा गांजा जप्त. कस्टम विभागाची कारवाई. 3 आरोपींना अटक. अकोल्यातील सालासार बालाजी मंदिरात चोरी. चोरट्यांनी दानपेटीमधील 40,000 रुपये चोरल्याची घटना उघडकीस. नाशिकच्या पंचवटी पोलिसांना फरार आरोपीला पकडण्यात यश. आरोपी 4 ऑक्टोबरपासून फरार होता. पुढील तपास पंचवटी पोलिसांकडून करण्यात येतोय. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.